नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सोनाली शिरोडे. आज आपण क्लास 6 या वर्गासाठी पोयम पाहणार आहोत. 2.5 द मॅन हू थिंक्स ही कॅन. द मॅन हू थिंक्स ही कॅन. असा व्यक्ती की जो आपल्या जीवनामध्ये काय करू शकतो या गोष्टीचा तो विचार करतो. थिंक्स मीन विचार करणे. ही कॅन मीन्स करू शकणे. तर असा व्यक्ती की जो आपल्या जीवनामध्ये काय करू शकतो. पोएम आहे. इफ यू थिंक यू आर बिटन यू आर. इफ यू थिंक यू डेअर नॉट यू डोंट. इफ यू लाईक टू विन बट यू थिंक यू कांट, इट इज ऑलमोस्ट सर्टन यू वॉन्ट. तर या ठिकाणी ही जी पोएम आहे द मॅन हू थिंक्स ही कॅन, याचे जे कवी आहे ते आहे वॉटर डी विंटल. तर या कवीने सांगितले, इफ यू थिंक यू आर बिटन यू आर. जर तुम्ही असा विचार केला की तुम्ही आयुष्यात पराभूत व्हाल तर तुम्ही पराभूत व्हाल. म्हणजेच तुम्ही तुमच्या आयुष्यात जर अपयशी व्हाल असा विचार करत असाल तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अपयशी व्हाल. इफ यू थिंक यू डेअर नॉट यू डोंट. जर तुम्ही विचार केला की तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी धाडस करू शकत नाही तर तुम्ही ते करू शकत नाही. इफ यू लाईक विन. जर तुमची जिंकण्याची इच्छा आहे बट यू थिंक यू कांट, परंतु तुम्ही असा विचार करता की मी जिंकू शकत नाही, इट इज ऑलमोस्ट सर्टन यू वॉन्ट. तर तुम्ही जिंकू शकत नाही. म्हणजेच याचा अर्थ तुम्ही ज्या पद्धतीने विचार करतात, जसा विचार करतात तसंच तुम्ही त्या ठिकाणी कृतीही करत असतात. म्हणून आपण आपल्या आयुष्यात कधीही विचार करताना हा पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे, म्हणजे सकारात्मक असा विचार केला पाहिजे. सेकंड स्टांजा. इफ यू थिंक यू विल लूज यू आर लॉस. जर तू तुझ्या आयुष्यात कमी पडला तर नक्कीच तू या ठिकाणी स्वतःचं आयुष्यातली गोष्ट ही या ठिकाणी गमावू शकतो. फॉर आउट ऑफ द वर्ल्ड वी फाईंड. या जगामध्ये आपल्याला काहीतरी शोधायचं असतं. सक्सेस बिगिन विथ अ फेलो विल. आणि सक्सेसची सुरुवात, यशाची सुरुवात ही केव्हा होते, जेव्हा तुमची मनाची इच्छा ही पॉझिटिव्ह असते. म्हणजेच तुम्हाला मनापासून वाटतं की ही गोष्ट मग करू शकेल, तेव्हाच त्या ठिकाणी तुम्ही या जगामध्ये जिंकू शकतात. तुम्हाला या जगामध्ये यश मिळू शकतं. इट इज ऑल इन द स्टेट ऑफ माइंड. आणि ही सर्व गोष्ट कशावर अवलंबून असते? स्टेट ऑफ माइंड, स्वतःच्या मनावर. म्हणजेच मनाची इच्छाशक्ती ही इतकी दृढ असली पाहिजे, इतकी विश्वासू असली पाहिजे. आपल्या मनाच्या इच्छाशक्तीवर आपला स्वतःचा कॉन्फिडन्स, हा आत्मविश्वास असला पाहिजे की मी ही गोष्ट करू शकते. यालाच म्हणतात पॉझिटिव्ह थिंकिंग. इफ यू थिंक यू आर आउट क्लास यू आर. जर तुम्हाला असं वाटलं की एखादी व्यक्ती हा पुढे जात आहे आणि आपण मात्र मागे आहोत, यू हॅव गॉट टू थिंक हाय टू राईज. त्यावेळेस आपण असा विचार केला पाहिजे की आपणसुद्धा त्या व्यक्तीसारखं पुढे जाऊ शकतो. आपणसुद्धा आपल्या आयुष्यात प्रगती करू शकतो. यू आर गॉट टू बी शुअर ऑफ युअर सेल्फ. तुम्हाला या ठिकाणी स्वतःबद्दल खात्री असली पाहिजे. बिफोर यू कॅन एव्हर विन अ प्राईज. या ठिकाणी तुमचं लक्ष असलं पाहिजे की मी या ठिकाणी कोणत्याही शर्यतीमध्ये किंवा कोणत्याही कॉम्पिटिशनमध्ये जिंकून येईल आणि प्राईज मिळवेल. असा कॉन्फिडन्स, असा विश्वास हा तुम्हाला स्वतःवर असला पाहिजे. म्हणजेच तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग ही निर्माण झाली पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही स्वतःही कधीही विचार करताना पॉझिटिव्ह विचार करायचा, सकारात्मक विचार करायचा. कधीच असं म्हणायचं नाही की मी हे करू शकत नाही, तर नेहमी असं म्हणायचं की मी हे करू शकतो. आय कॅन डू. लाईफ्स बॅटल डोंट ऑलवेज गो. आयुष्यामध्ये नेहमी युद्ध हे चालू असतं. म्हणजेच आयुष्यात संघर्ष हा नेहमी करावा लागतो आपल्याला. टू द स्ट्रॉंगर ऑफ फास्टर मॅन. त्या ठिकाणी आपल्याला एखादी स्ट्रॉंगर आणि फास्टर मॅनसारखं, म्हणजेच बलवान, बुद्धिवान अशा माणसासारखं आपल्याला बनावं लागतं. बट सून ऑर लेट द मॅन हू विन्स इज द मॅन हू थिंक्स ही कॅन. आणि ज्यावेळेस माणूस शरीराने आणि बुद्धीने
शरीराने ताकदवर आणि बुद्धीने हुशार बनतो, त्याच वेळेस तो व्यक्ती हा आपल्या आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट जिंकू शकतो आणि आपलं आयुष्य हे प्रगतीपथावर जाऊ शकतं किंवा आपल्या आयुष्याचा जो काही मार्ग आहे तो आपण प्रगतीच्या मार्गाने त्या मार्गावर पाऊल हे टाकू शकतो. म्हणून या ठिकाणी कधीही आपण जोही काही विचार करतो तो पॉझिटिव्ह केला पाहिजे, सकारात्मक असा विचार केला पाहिजे. या कवीचं म्हणणं आहे की तुम्ही सकारात्मक विचार केला तरच तुम्ही आयुष्यामध्ये प्रगतीही करू शकतात. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो, या पोएममधून कवीने विचार मांडला आहे की तुम्ही शाळेत असो किंवा स्वतःच्या आयुष्यात असो, कोणत्याही गोष्टीमध्ये, कोणत्याही जीवनामध्ये तुमचा विचार हा पॉझिटिव्ह असला पाहिजे, सकारात्मक असला पाहिजे, तरच तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रगतीही करू शकतात. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.